चला मंडळी, आज आपण करणार आहोत कर्नाटकची खास मऊ लुसलुशीत माळिगे इडली। माळिगे म्हणजे मोगऱ्याचं फूल। ही इडली मोगऱ्याच्या फुलासारखी पांढरी शुभ्र आणि अगदी हलकी असते, म्हणून याला माळिगे इडली म्हणतात। आणि इडली बरोबर खाण्यासाठी केलेली आहे तामिळनाडूची स्पेशल थन्नी चटणी। थन्नी म्हणजे पाणी। ही चटणी पाण्यासारखी पातळ असते, म्हणून याला थन्नी चटणी म्हणतात। हे बघा, ही अशी मस्त सांबार सारखी पळीने इडलीवर वाढून घेतात। सगळ्यात आधी आपण इडलीचं पीठ तयार करायचे। त्यासाठी इथं मी 2 कप जाडा तांदूळ घेतलेला आहे। इंद्रायणी तांदूळ सोडल्यास तुम्ही कुठलाही तांदूळ वापरलात तरीही चालेल। भरपूर पाण्यातून तांदूळ 5 ते 6 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यात जर काही खळ असेल, घाण असेल, पेस्टिसाइड्स असतील तर ते सगळे निघून जातील। असं स्वच्छ नितळ पाणी येईपर्यंत तांदूळ धुतला की इडली छान पांढरी शुभ्र होते। आता दुसऱ्या एका भांड्यात अर्धा कप उडीद डाळ घेतलेली आहे। या इडलीसाठी 4:1 असं डाळ तांदळाचं प्रमाण असतं। सेम त्याच कपने मोजून अर्धा कप जाडे पोहे घेतलेत, पाव कप साबुदाणा घेतलाय आणि 1 टीस्पून मेथी दाणे घेतले। हे सगळं साहित्य सुद्धा भरपूर पाण्यातून 5 ते 6 वेळा हलक्या हाताने चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे खळ माती निघून जाईल। स्वच्छ धुतलेलं सगळं साहित्य भरपूर पाणी भरून 6 ते 7 तास भिजत ठेवायचं आहे। 6 तास होऊन गेलेले आहेत। आपण झाकण उघडून बघूया। हे बघा, सगळं धान्य छान फुलून आलेलं आहे। आता आपण हे एक एक करून वाटून घेऊया। डाळ भिजवलेलं पाणी अजिबात वापरायचं नाही, ते पाणी फेकून द्यायचे आणि आपण इथं ताजं पाणी वापरलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालून डाळ मस्त गंधासारखी गुळगुळीत वाटून घेतली। आणि आता डाळीचं टेक्स्चर बघा, कशी छान हलकी फुलकी अगदी क्रीमी दिसतेय। वाटलेली डाळ एका मोठ्या पातेल्यात काढून घेऊया आणि आता तांदूळ वाटून घ्यायचे आहेत। तांदूळ वाटताना सुद्धा तांदूळ भिजवलेलं पाणी वापरायचं नाही, त्याऐवजी फ्रेश पाणी लागेल तसं थोडं थोडं घालून तांदूळ सुद्धा मस्त बारीक वाटून घ्यायचे आहेत। वाटलेलं तांदळाचं पीठ बघा, किती छान पांढरं शुभ्र आणि हलकं दिसतंय। तांदळाचं पीठ सुद्धा पातेल्यात काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून उरला सुरला सगळा रेसिड्यू काढून घ्यायचा आहे। आणि आता हे पीठ एकाच दिशेने 2 ते 3 मिनिटं चांगलं फेटून घेऊया, म्हणजे पीठ हलकं होईल आणि लवकर फर्मेंट होईल, छान जाळीदार होईल। आता हे पीठ झाकून उबदार जागी फर्मेंट होण्यासाठी 7 ते 8 तास ठेवून द्यायचंय। 7 तास होऊन गेलेले आहेत। आपण झाकण उघडून बघूया। पीठ मस्त फुलून आलेलं आहे। मी तुम्हाला हे उकलून दाखवते। हे बघा, कसं छान जाळीदार झालेलं आहे। पिठात किती छान बबल्स आलेले आहेत। पिठात हे असे भरपूर बुडबुडे आले, पीठ जाळीदार झालं की इडली सुद्धा अशी छान जाळीदार हलकी फुलकी होते। आता यात 1 ते 1.5 टीस्पून मीठ घालायचे आणि हलक्या हाताने खालीवर सारखं करून घ्यायचे। पीठ खालीवर सारखं करताना यातली जाळी मोडू देऊ नका, नाहीतर इडल्या हलक्या होणार नाहीत। आता आपण इडली बरोबर खाण्यासाठी थन्नी चटणी करूया। त्यासाठी इथं जाड बुडाच्या कढईमध्ये मी 2 टीस्पून तेल गरम केलंय। अर्धा टीस्पून मोहरी तडतडली की 1 टीस्पून उडदाची डाळ घातलेली आहे। आता यात घालायच्या आहेत 6 ते 7 हिरव्या कंच तिखट मिरच्या, 15 ते 20 कढीपत्त्याची पानं, 6-7 लसणीच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा। 1 मिनिटभर परतून घेऊया। यानंतर फोडणीत घालायचा आहे कांदा। इथं मी 3 कांदे ओबडधोबड चिरून घेतलेले आहेत। कांदा गुलबट रंगाचा होईपर्यंत आणि त्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे। साधारण 2 ते 3 मिनिटात कांदा परतून होतो। कांदा फार जास्त करपवू नका, नाहीतर चटणी कडसर लागते। हा बघा, हा असा छान गुलाबी झाला की गॅस बंद करायचा आणि सगळं थंड करून घ्यायचं। थंड झाल्यानंतर सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आणि यात घातलेली आहे 1 वाटी भरून पंढरपुरी डाळ। याला डाळवं सुद्धा म्हणतात। वजनानेही 100 ग्रॅम आहे। 1 ते 1.5 टीस्पून मीठ घातलं आणि आता थोडं थोडं पाणी घालून हे सगळं गंधासारखं गुळगुळीत वाटून घ्यायचंय। हे बघा, चटणीचं वाटण छान पातळ आणि एकदम क्रीमी झालेलं आहे। पुन्हा त्याच कढईत 2 टीस्पून तेल गरम करून घ्यायचं आणि गरम तेलात घालायची आहे 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून उडदाची डाळ, 2 लाल मिरच्या, 10-12 कढीपत्त्याची पानं आणि अर्धा मिनिट परतून घेऊया। आता एक बारीक चिरलेला कांदा घालून मध्यम आचेवर छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। फोडणीत हिंग घालायचा राहिला, तुम्ही आता वरून घालते। थोडासा हिंग घातला आणि पुन्हा एकदा कांदा छान परतून घेतला। आता यात वाटलेली चटणी घालून मसाल्यासोबत मिक्स करून घेतली आणि लगेचच चटणीत भरपूर पाणी घातलं। यानंतर गॅस बंद करायचा आहे, कारण आपल्याला ही चटणी शिजवायची नाहीये, तर आता फक्त मिक्स करून घ्यायची आहे। या चटणीत आपण नारळ घातलेला नाही, कोथिंबीर घातलेली नाही, तरीही चटणी अप्रतिम लागते। सगळ्यात शेवटी यात अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे आणि सगळं मिक्स करून छान पळीवाट चटणी सर्व्ह करायची आहे।
इथं मी इडली प्लेट्सना अमूल बटर लावून घेतलंय. अमूल बटर लावलं की इडली खाचेतून पटकन सुटून येते. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तुम्ही तेल, तूप किंवा बटर तुमच्या आवडीप्रमाणे काहीही लावलं तरीही चालेल. इडली प्लेट्स तयार आहेत. स्टीमर सुद्धा तयार आहे. आता या प्लेट्स स्टीमर मध्ये ठेवून 12 मिनिटं मध्यम आचेवर इडली वाफवून घ्यायची आहे. इडली झाल्यानंतर 2 मिनिटं त्याची वाफ मोरू दिली आणि आता आपण इडली डिमोल्ड करूया. हे बघा, चमचा, सुरी काहीही न लावता निव्वळ बोटांनी आपण इडली काढलेली आहे आणि खाच किती स्वच्छ निघाली आहे ते बघा. इडली कुठेही चिकटलेली नाही आणि मोगऱ्याच्या फुलासारखी पांढरी शुभ्र हलकी जाळीदार इडली सुरेख दिसते ना. गरमागरम इडली थन्नी चटणी बरोबर सर्व्ह करूया. ओल्या नारळाची चटणी तर आपण नेहमीच करतो. एकदा ही चटणी सुद्धा नक्की ट्राय करून बघा. सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा. व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर सुद्धा करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह. पण तोपर्यंत बाय बाय.